हॅलो नमस्कार मित्रांनो, मी विजय बोबडे. कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास करत असताना भरपूर काही शिकण्यास मिळालं. कृषी क्षेत्रामध्ये मी ज्यावेळेस विद्यालयात शिकत होतो त्यावेळेस आम्हाला भरपूर काही सांगण्यात आलं होतं की आपल्या जर शेतामध्ये आपण कृषी एकदम पुरोगामी पद्धतीने जसं नैसर्गिक पद्धतीने कडुनिंबाच्या याच्यापासून निंबोळी आर्क वगैरे यापासून पण आपण शेतीमध्ये कीटकनाशकाचं एकदम कीटकाचं नियंत्रण करू शकतो. आणि आपणास आपल्या कापूस व कोणत्याही पिकामध्ये आपण टॉनिकची तर बिलकुल गरजच नाही. आपण नैसर्गिक शेणखत वगैरे टाकून पण कापसाला एकदम बूस्ट देऊ शकतो. आणि आपणास एकदम प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम कृत्रिम बनवलेले जे कीटकनाशकं फर्टिलायझर्स वगैरे आहेत त्याची काही अर्थात गरज नाही. कृषी क्षेत्रामध्ये आम्हाला एक सांगण्यात आलं होतं की आपली जी कापसाची पातेगळ, सोयाबीनची झालं, प्रत्येक जे पीक आहेत त्याची जर पातेगळ थांबवायची असेल तर आपल्याला यावर प्रति 15 लिटरच्या पंपासाठी 200 मिली गाईचं दूध, जे दूध एकदम गावरान गाईचं पाहिजे दूध, आणि ह्याचं जर्सी गाईचं चालत नाही बिलकुल, आणि 50 ग्रॅम हळद ही घरी कुटलेली असली तरी चालते. आणि याचं योग्य ते मिश्रण बनवून आपण 15 लिटरच्या पंपसाठी 30 रुपये आपल्याला खर्च येऊ शकतो. तर आपण याची फवारणी करावी आणि झाड एकदम भिजू दिलं पाहिजे. तर याचा जो परिणाम आहे तो खूप चांगल्या प्रमाणे आहे. याचे जो आम्हाला परिणाम दिसला, आम्ही 2 ते 3 वर्षापासून याची फवारणी करतो आणि याचा बऱ्या प्रमाणात आम्हाला तर फायदा झालेला आहे. आणि आम्हाला एकदम सांगण्यात आलेलं होतं जे विद्यापीठाकडून, तरी यामध्ये पण आम्हाला काही तथ्य दिसलं. त्यामुळे आम्ही पण बऱ्याच शेतकऱ्यांना असं सजेस्ट केलं की आपण याची फवारणी करावी, आणि त्यांना पण बऱ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. कारण त्याच्या गतवर्षी आम्ही एक वेळेस केली नव्हती, म्हणजे बरेच दिवस झालं करत नव्हतो आम्ही पहिले, तर त्यावेळेस आम्हाला फुलकळ व पातेकळ बऱ्या प्रमाणात दिसत होती. तर मित्रांनो, आपण याची फवारणी करावी ही आपणास विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.